बिल्डर म्हटल्यावरती लोक म्हणतात चोरी. बिल्डर म्हणजे बदमाश माणूस. बरोबर. जर आपण विश्वास ठेवू शकलो नाही तर आपल्याला पुढे जाता येणार नाही. मी असं म्हणत नाही की अंधविश्वास ठेवा, विश्वास ठेवा आणि त्याच्यावर चेक ठेवा की तो बरोबर करतोय की. जेव्हा आपण टेंडर स्टेजला येतो तेव्हा आपल्याला सोसायटीला ना स्वतःचा लिगल ॲडवायझर अपॉइंट करणं गरजेचं आहे. ओके. STP इट्स नीड ऑफ दी मॉडर्न आवर. पाणी तुम्ही सेल्फ सस्टेन वापरणार, पाणी जाणार नाही तुमच्याकडे कधी. रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज, सोलार पॅनल्स, ऑर्गॅनिक वेस्ट कंपोस्ट. मुंबईला आता बऱ्याच सोसायट्याज आहेत की त्या ऑर्गॅनिक वेस्ट कंपोस्ट मधनं इन्कम कमवतात. कुठलीही एक्झिक्युटिव्ह कमिटी असो सोसायटीची, त्यांची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी असते की आमच्या बाकीच्या मेंबर्सना समजवण्याची. अनफॉर्च्युनेटली कधी असे पण आम्ही बघितलेलं आहे की एक्झिक्युटिव्ह कमिटी ही आमची दुश्मन आहे असे बाकीचे मेंबर्स कन्सिडर करतात. ट्रान्सपरन्सी मेंटेन होत नाही म्हणजे काय, मी एक ठराव जर तुम्हाला दिला, तुम्ही तो वाचलात नाहीत आणि नंतर येऊन मीटिंगमध्ये म्हणाल की हे आम्हाला मान्य नाही, आम्हाला माहीत नाही, ते चुकीचं होतं. बरोबर. रेको स्मार्ट नावाने एक ॲप आहे, तो आम्ही डेव्हलप केलेला आहे. तो तुम्हाला ॲपवर आत्तापर्यंत ज्या काय घडामोडी झालेल्या आहेत त्या अपडेट 1 शॉटवर मिळतात. तो ॲप स्पेसिफिकली त्या मेंबर्सचाच असतो, त्या सोसायटीचाच असतो. मोठे बिल्डर छोटे रिडेव्हलपमेंट करत नाहीत आणि छोटे बिल्डर मोठे रिडेव्हलपमेंट करायची इच्छा असते, करू शकत आपण करू देऊ. तो मोठे बिल्डरना जर आपल्याला अट्रॅक्ट करायचं जर असेल तर आपल्याला मोठ्या स्केलचा प्रोजेक्ट विचार करावा लागेल. आता जर का एखादा डेव्हलपर, एखादा बिल्डर वेळेवर पैसे देत नसेल किंवा तो आता प्रोजेक्ट अर्धवट सोडून गेला आहे, तर सोसायटी मेंबर्स तर तिकडे राहतच नाही आहेत. त्यांनी त्यांची घरं सरेंडर केलेली आहे, ते दुसरीकडे राहत आहेत, त्यांना रेंट मिळत नाही आहे. इट्स लाईक म्हणजे मानसिक, इट्स लाईक मेंटल टोल. ह्या वेळेला त्यांच्याकडे काय लिगल कोर्सेस काय आहेत, कायदेशीर काय करू शकतात? आता जेव्हा आपण टेंडर स्टेजला येतो, टेंडर फायनल केल्यानंतर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटची स्टेज येते, तेव्हा आपल्याला सोसायटीला ना स्वतःचा लिगल ॲडवायझर अपॉइंट करणं गरजेचं आहे. ओके. कारण जे मोठे बिल्डर असतात, सगळे बिल्डर असतात, स्वतःचे लिगल ॲडवायझर असतात, वकील असतात बांधलेले, ते त्यांचे ॲग्रीमेंट ड्राफ्ट करत असतात. आता ॲग्रीमेंट किंवा ॲडव्होकेटची भाषा एवढी डिटेल्ड असते की ती ॲडव्होकेटलाच समजते. बरोबर. आपण समजायला गेलो तर आपण डोकं दुखायला लागेल आणि आपण याच्या बाजूला बसणार. सो जेव्हा लिगल ॲडवायझर अपॉइंट करतो तेव्हा लिगल ॲडवायझर आपली साईड बघतो. त्याच्यामध्ये आपण कितीही पॉईंट म्हणालो, फॉर एक्झाम्पल आता एक सिम्पल आहे, रेंट देणं त्याने बंद केलं. आता रेंट आपण कोणाकडे नाही जरी घेतो, समजा मी हे माझं घर भाड्याने दिलं कोणाला, मी पहिले 6 महिन्याचा ॲडव्हान्स घेतो ॲज ए सिक्युरिटी डिपॉझिट आणि भाडं घेतो त्याकडनं, म्हणजे पुढच्या महिन्याचं भाडं मी ॲडव्हान्स घेतो. म्हणजे काय झालं, 6 महिन्यानंतर त्या माणसाने जर मला भाडं देणं बंद केलं तर माझ्याकडे 6 महिन्याचं भाडं ऑलरेडी ॲडव्हान्समध्ये आहे. राईट. सो म्हणजे ॲडव्हान्स भाडं बंद केल्यापासून 6 महिन्यापर्यंत माझ्याकडे बफर आहे. तर जेव्हा सोसायटीला बिल्डर भाडं देणं बंद करतो त्या सरप्राईज नसावं, 6 महिन्याआधीच त्याला चिन्ह दिसायला हवीत इथे प्रॉब्लेम आहेत. मग तेव्हा तुमच्या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये क्लॉज असतो, तो ॲक्टिवेट करायचा. ओके. काय करायचं आणि त्याप्रमाणे लिगल ॲक्शन घ्यायची. किंवा बिल्डर अर्धवट बिल्डिंग सोडून गेला तर बिल्डर काय आज चालू आहे उद्या बंद अशी होत नाही. तुम्हाला ते स्टेप वाईज हळूहळू डिरेल होताना दिसते, गाडी डिरेल होताना दिसली तर कळतं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. देन यू हॅव टू गो अँड ॲड्रेस इट. जर तुम्ही ॲड्रेस करू शकला नाहीत, आधीचे काय प्रॉब्लेम निघाले किंवा कुठला अनफॉर्च्युनेटली बिल्डर बँकरप्ट झाला किंवा त्याचं लिगल हॅसलमध्ये कुठे अडकलेला वगैरे आहे, तर त्या केसमध्ये आपल्याला जो ॲडव्हान्स भाडं किंवा आपण ॲडव्हान्स कॉर्पस फंड वगैरे जे घेतो ते आपल्याला उपयोगाचं पडतं. राईट. ते लिक्विडेट करायला किंवा आपण सेक्युरिटी डिपॉझिट म्हणून त्याच्याकडे एक्झिस्टिंग त्याचं आपल्या बिल्डिंगमध्ये सेलचे 2 फ्लॅट लिहून घेतले, ते आपण विकून बिल्डिंग कंप्लीट करू शकतो. बिल्डर अर्धवट सोडून देणं हा मोठा प्रॉब्लेम आहेच, पण त्याचे चिन्ह तुम्हाला 6 महिन्या आधीपासून दिसतात. 6 महिन्यापासूनच आपण ॲक्शन घ्यायला पाहिजे लिगल ॲडवायझर ॲग्रीमेंटच्या हिशोबात. आता जेव्हा बिल्डर आपल्याबरोबर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करतो त्याच्यामध्ये विकेट करायची कंडिशन टाकतो की सगळ्यांनी विकेट करून द्यायचं. मला 1-2 नडला, आपण म्हणालोय 99% पैकी 1% जर कोण माणूस नडला, तो घर खाली करतच नसेल, तेव्हा काय करायचं? त्याने जर घर खाली करायला वर्षभर डिले केला तर बिल्डर तुम्हाला वर्षभर रेंट देणार का? तर सोसायटीची जबाबदारी आहे की एकदा आपण डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट साईन केलं की आपल्यापुरता जे काय कंडिशन्स आहेत, आपल्या लायबिलिटीज आहेत, ते आपण क्लीन करून द्यायच्या. म्हणजे आपल्या साईडने आपण रिडेव्हलपमेंटला मदत करतोय, सगळं बिल्डरवर टाकून चालत नाही कधी. सो रिडेव्हलपमेंटसाठी जर बिल्डिंग प्रोजेक्ट स्टॉल होत जर असेल तर त्याचे आपल्याला 6 महिन्यापासून चिन्ह दिसायला लागतात. मग आपण लिगल ॲक्शन घेऊ शकतो. त्याच्यासाठी कोर्ट्स आर ऑलवेज ओपन. ओके. सो आता रेरा हा जो कायदा आहे तो रिडेव्हलपमेंटमध्ये काही हेल्प करतो का?
मेंबर्सला सेफगार्ड करण्यासाठी? आता रेरा हा कायदा आला 2016-17ला. रेराचं असं जनरली आहे की तुम्ही जर फ्लॅट विकणार जर असाल तर तुम्हाला रेरा नंबर घेणं कंपल्सरी आहे. ओके. ॲडव्हर्टायझिंग करायची असेल तर रेरा रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. किंवा जर तुम्ही प्रोजेक्ट बांधून नंतर जर विकणार असाल तर रेराची गरज नाही. पण जेव्हा आपण रिडेव्हलपमेंट म्हणतो तेव्हा आपण एक्झिस्टिंग लोकांचे मेंबर्सचे सुद्धा ॲग्रीमेंट्स करतो. त्याला परमनंट अल्टरनेट अकोमोडेशन असं नाव दिलेलं आहे. त्या PAAA आपण जेव्हा ॲग्रीमेंट करतो तेव्हा बिल्डिंग कंप्लीट व्हायच्या आधी ॲग्रीमेंट करणं कंपल्सरी आहे. जर ॲग्रीमेंट करायचं असेल तर रेरा रजिस्ट्रेशन कंपल्सरी. सो द प्रोजेक्ट हॅज टू बी रजिस्टर्ड अंडर रेरा. आणि एक्झिस्टिंग मेंबरचे फ्लॅट त्यांना सांगावे लागतात की एवढे एक्झिस्टिंग मेंबरचे फ्लॅट आहेत, हे उरलेले आम्ही विकतोय. आता एक्झिस्टिंग मेंबरचे फ्लॅट्स दे आर ऑल कवर्ड अंडर रेरा. पण जर तुम्ही एकही रुपया देत जर नसाल, तुम्हाला ॲडिशनल कार्पेट एरिया मिळत असेल, त्याचं तुम्हाला कॉम्पिटिशन सगळं मिळत जर असेल, त्याच्याऐवजी जर तुम्ही कोणी ॲडिशनल कार्पेट एरिया विकत घेतला, माझा 1000 फुटाचा फ्लॅट आहे, मला 1300 मिळतोय आणि 100 फूट मला एक्स्ट्रा विकत घ्यायचं आहे, तर 100 फूट एक्स्ट्राला मला रेरा लागतो. म्हणजे मी जे पेमेंट करणार ते 30-70 डिवाईड होणार, त्या हिशोबात तो विथड्रॉ करू शकतो. अदर दॅन दॅट रेरा मॉनिटर्स रिडेव्हलपमेंट पीपल ऑल्सो. पण तिकडे जनरली एका साईडनेच ट्रान्झॅक्शन होतात. बिल्डरकडनं तुम्हाला मिळतं, तुमच्याकडनं बिल्डरला जात असेल तर रेरा कायदा रेरा कायदा अपहोल्ड करतं. पण अदर दॅन दॅट रेरा इज ॲप्लिकेबल फॉर रिडेव्हलपमेंट. ओके. सो आता एखाद्या सोसायटीला ही सगळी काही मगजमारी करायचीच नसेल, म्हणजे मला बिल्डर नको ना मला कोण नको, आम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंट करणार. सो सेल्फ रिडेव्हलपमेंट हे किती फिजिबल आहे आणि ते करता येऊ शकतं का, आणि त्याला बँकेकडनं लोन तरी मिळतं का? सेल्फ रिडेव्हलपमेंट हे उत्तम एक एक्झाम्पल आहे. सेल्फ रिडेव्हलपमेंट करणं सर्वात चांगलं. ओके. म्हणजे मी माझ्या गावचं घर आहे ते मी बांधतोय म्हणजे सेल्फ रिडेव्हलपमेंटच झालं. हो. माझ्या गावचं घर आहे ते मी एका बिल्डरला दिलं, त्याने वरचा फ्लॅट फर्स्ट फ्लोअर केला, ग्राउंड फ्लोअर मला दिलं, ते पण रिडेव्हलपमेंटच आहे. आता सेल्फ रिडेव्हलपमेंट म्हटलं ना तर आपल्याला खूप लक्षपूर्वक करावं लागतं. म्हणजे तिकडे आपण बिल्डर आपण करायच्याऐवजी कॉन्ट्रॅक्टर आपण करतो. तर कॉन्ट्रॅक्टर पण आपण करायचं नसले स्वतः उभं राहून तिकडे बिल्डिंग बांधायची. पण लक्षात घ्या, आपल्याला घ्यायला पाहिजे, हे जे सोसायटी मेंबर जे असतात ना ते मोस्टली या फील्डमधले नसतात, लेमॅन असतात. बरोबर. कोणत्याही रिडेव्हलपमेंट म्हटल्यावरती एकच असतं, प्लॉट घ्यायचा, बिल्डिंग बांधायची, लोकांना घरं द्यायची, उरलेली घरं विकायची, प्रोजेक्ट कंप्लीट झाला. पण आपण डिटेलमध्ये जर घुसलो तर पहिली गोष्ट, आपल्याला बँक लोन देईल का? बँक आता सध्या आय थिंक कोऑपरेटिव्ह बँकर्स आहेत त्या लोन देऊ शकतात. पण लोन कशावर देणार? किंवा तुम्ही प्रायव्हेट फायनान्स किंवा NBFCवर लोन जर घेतलं तर तुम्हाला प्लॉटवर लोन मिळत नाही, तुम्हाला बिल्डिंगवर लोन मिळतं. ज्या बिल्डिंगवर तुम्ही लोन घेतलं आणि ती जर बिल्डिंग पाडली तर लोन कशावर मिळणार? बरोबर. सो कॉर्पोरेशनमध्ये प्लॅन पास करणं तिथपर्यंत तरी आपल्याला पिचिंग करावं लागतं. ती अमाऊंट मोठी असते. एकदा तुम्ही पिचिंग केलं, प्लॅन पास झाले, ते मग तुम्ही इन्स्टिट्यूशनकडे मॉर्गेज ठेवून त्यावर पैसे घेऊ शकतात. ओके. त्यावर बिल्डिंग बांधू शकतात. किंवा एक्झिस्टिंग मेंबर्सच तुम्हाला कन्स्ट्रक्शन कॉस्ट देणार जर असाल तर ते एव्हरी मंथ किंवा एव्हरी स्लॅब तुम्हाला घ्यावं लागतं. त्यातल्या जर कोण 2-3 लोक डिफॉल्ट झाले तर तो इफेक्ट सगळ्या बिल्डिंगवर येतो. करेक्ट. त्यामुळे सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी 100% विलिंगनेस असेल तर ते पॉसिबल आहे. ओके. त्याच्यानंतर जेव्हा बिल्डिंग तुम्ही बांधतात, बिल्डिंग बांधायला तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर लागतो. कॉन्ट्रॅक्टर केल्यानंतर तुम्हाला मॉनिटरिंग लागतं. आपण जे मटेरियल मागवतोय ते बरोबर क्वालिटीचं येतं आहे का, जे वर्कमनशिप आहे ते बरोबर बसतं आहे का, आपल्याला जे ISI सर्टिफाईड टाईल्स किंवा आपल्याला वायर्स लागतात, फिक्चर्स लागतात, त्या बरोबर येत आहेत का, आल्यावरती त्या साईटवर नीट स्टोअर होत आहेत का. कारण एकदा तुम्ही साईट म्हटलात की तिकडे वॉचमन असतो, कोण आपले लोक राहत नाहीत, मग तिकडून चोऱ्या पण होतात. मग आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या नाही आहेत ह्या आपण करत बसायच्या का? आपलं स्पेशलायझेशन काय आहे त्याच्यामध्ये काम करायचं. कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, बिल्डर्स आहेत, त्यांचं हेच काम आहे. त्यांना माहिती आहे की स्टोरेज कसं करायचं, कुठल्या वॉचमनला आपण कधी चेक ठेवायचा असतो. अदरवाईज हे एंडलेस होत जातं. मग शेवटी ब्लेम गेम चालू होतात की आम्ही ह्याच्याकडे जबाबदारी दिली होती, या पर्टिक्युलर माणसाने लक्ष दिलं नाही म्हणून बिल्डिंग खराब झाली. तो पर्टिक्युलर माणूस बोलतो मी तर चॅरिटी वर्क करत होतो, माझं पूर्ण काम नाही आहे, मी एवढं फार बघितलं, मी गेल्यानंतर त्याने कॉन्क्रीट चुकीचं होतलं तर काय करणार. सेल्फ रिडेव्हलपमेंट हे आपल्याला बोलायला छान आहे, अजूनपर्यंत मोठं सेल्फ रिडेव्हलपमेंट कुठलं झालेलं नाही.
चालू आहेत, 1-2 सेल्फ रिडेव्हलपमेंट चालू आहेत. पण त्या केसमध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे विश्वास असला पाहिजे. ज्या माणसाला आपण जबाबदारी देतोय, तू बघ बाबा हे आमची बिल्डिंग नीट होते की नाही, राईट. तर तो स्वतःचं कामधाम सोडून तर येणार नाही. तो करणार कशासाठी, माझं घर आहे, लष्कराच्या भाकऱ्यात बाजूला येणार. जर तो नीट त्याला सॅटिस्फाय केलं नाही तर लक्ष का देणार, मग ब्लेम गेम चालू होतं. सेल्फ रिडेव्हलपमेंट हे इव्हॉल्व्ह होतं आहे, पण इव्होल्युशनला थोडा वेळ लागेल. हळूहळू करत एक वेळ येईल जेव्हा मोठा प्रोजेक्ट सेल्फ रिडेव्हलप होऊन सेल्फ सस्टेनेबल होईल. आत्ता ती प्रोजेक्ट हळूहळू स्टार्ट झालेली, आत्तापर्यंत झालेलं नाही एवढ्या स्केलवर. ओके. रिडेव्हलपमेंटमध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट्स, लॉयर, आर्किटेक्ट ह्यांचा काय रोल असतो आणि आपण बिल्डरवर इन जनरल रिडेव्हलपमेंट करताना किती अवलंबून राहावं किंवा विसंबून राहावं? आता रिडेव्हलपमेंट तुम्हाला स्टार्ट करायची असेल तर सर्वात पहिले तुम्हाला आर्किटेक्ट PMCला अपॉइंट करावा लागतं. तोच तुम्हाला पुढे गाईड करू शकतो. आता विचार करा, समजा तुम्ही पहिले लिगल ॲडवायझरला अपॉइंट केलात. लिगल ॲडवायझर तुम्हाला रिडेव्हलपमेंटला एका टप्प्यापर्यंत नेऊ शकतो, पण आर्किटेक्ट तुम्हाला कंप्लीट एंडपर्यंत मदत करतो. बरोबर. मॉनिटरिंगसाठी. आता सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तू म्हणाल्याप्रमाणे बिल्डर म्हटल्यावरती लोक म्हणतात चोर आहे. बिल्डर म्हणजे बदमाश माणूस. बरोबर. जर आपण विश्वास ठेवू शकलो नाही तर आपल्याला पुढे जाता येणार नाही. मी असं म्हणत नाही की अंधविश्वास ठेवा, विश्वास ठेवा आणि त्याच्यावर चेक ठेवा की तो बरोबर करतोय की नाही. आता फॉर एक्झाम्पल मला बरेच सोसायटीवाले म्हणतात की तो RCCमध्ये स्टील बरोबर थिकनेसचं टाकतोय की नाही, कॉन्क्रीट त्या ग्रेडचं टाकतोय की नाही, हे आपल्याला सर्टिफाय कोण करणार. मी एक सिम्पल त्यांना म्हणतो की त्याच्यावर कन्सल्टंट्स कामं करतात, बिल्डर स्वतःहून कॅल्क्युलेशन्स करत नाही. RCC कन्सल्टंट असो, आर्किटेक्ट असो, हा स्वतःचं लायसन्स पणाला लावून सर्टिफाय करत नाही की हे बरोबर आहे. जर ते बरोबर नसेल तर तो बरोबर नाही म्हणून सांगतो. कुठलाही प्रोफेशनल कन्सल्टंट जो असतो हा स्वतःचं लायसन्सला रिस्पेक्ट ठेवून कामं करतो, सांभाळून कामं करतो. उगाच कोणीतरी सांगेल म्हणून 2 इंचाचा स्टील काढून 1 इंचाचं टाकणार नाही, कारण ही इज रिस्पॉन्सिबल. बिल्डिंग कंप्लीट होताना तो सर्टिफाय करतो की दिस बिल्डिंग इज स्टेबल आणि त्याचं लाईफ देतो. 30 वर्ष 40 वर्ष तुम्ही नीट मेंटेन केली तर राहू शकतं. तर या गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला रेग्युलर चेक्स असतात. म्हणजे एव्हरी स्लॅब कास्ट झाल्यानंतर तुम्हाला जे कोर काढून त्याची स्ट्रेंथ चेक करायची असते. ते 7 दिवसाला एवढी स्ट्रेंथ दिसायला पाहिजे, 21ला एवढी, 15ला एवढी, काहीतरी आपण ते सर्टिफाय घेऊन स्वतःकडे ठेवू शकतो. हवं असेल हे थर्ड पार्टी क्वालिटी अश्युरन्सकडनं आपण चेक पण करून घेऊ शकतो. नंतर प्रश्न येतो की फिक्चर्सचा. आपण एक कुठली ब्रँडेड टाईल्सवर मागवल्या, आपण त्या कंपनीकडनं जर मागवल्या, त्या कंपनीने आपल्याला कळलं की हा माणूस असाच आहे आणि त्या कंपनीने तुम्हाला सबस्टँडर्ड माल जर दिला तर तुमची कपॅसिटी असली पाहिजे की आपण त्याला सांगावं की नाही हे माल परत घेऊन जा, मला नवीन माल दे. हे बिल्डरचं रेग्युलर काम आहे. बरोबर. तो रेग्युलर काम त्याचं बरोबर चोख करतो. फिक्चर्स असो, कमोड्स असो, आपले टॉयलेट फिक्चर्स असो, किचन सिंक्स असो, सोलार पॅनल्स असो, रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्टॉर्म वॉटर ड्रेनेजच्या गोष्टी असो. सर्वात मोठं काय झालेलं आहे आजकाल सीवेज ट्रीटमेंट प्लांट. आपण जेव्हा रिडेव्हलपमेंटमध्ये ॲम्युनिटीज म्हणतो, ॲम्युनिटीज म्हणजे नवीन लिफ्ट, प्ले एरिया, गार्डन एरिया एवढ्याच पूर्तता नसाव्यात. तुम्ही जेव्हा हे पाणी फ्लश करून जेव्हा रिसायकल होतं, क्लीन होतं, STP ही इट्स नीड ऑफ द मॉडर्न आवर. आता STP करणं नवीन नाही आहे, उलट आता छोट्या छोट्या सोसायट्यांना सुद्धा STP लावा असं प्रोत्साहन देत आहेत. ते STP इज ऑल्सो अन ॲम्युनिटी टू यू. बरोबर. पाणी तुम्ही सेल्फ सस्टेन वापरणार, पाणी जाणार नाही तुमच्याकडे कधी. रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज, सोलार पॅनल्स, ऑर्गॅनिक वेस्ट कंपोस्ट. मुंबईला आता बऱ्याच सोसायटीज आहेत की त्या ऑर्गॅनिक वेस्ट कंपोस्ट मधनं इन्कम कमवतात. त्यांचा जो ओला कचरा सुका कचरा असतो ते एका साईडला बरोबर कंपोस्ट करतात, त्याच्यामध्ये एवढं कंपोस्ट येतं ते बाहेर विकू शकतात. तो त्यांच्या इन्कममध्ये ॲड होतं. ते ॲड झाल्यावरती मेंटेनन्स इव्हेंच्युअली कमी होतो. बरोबर. सो ऑर्गॅनिक वेस्ट कंपोस्ट या सगळ्या गोष्टी ॲम्युनिटीचा पार्ट आहे. आता ह्या गोष्टी आपल्याला एखाद्या कोणी लावून दिल्या बिल्डरने किंवा नवीन डेव्हलपरने आपल्याला STP करून दिलं, पण ते चालते घेण्याची जबाबदारी आपलीच असते. बरोबर. डिफेक्ट लायबिलिटी पिरियडपर्यंत बिल्डर मेंटेन करेल, पण त्याच्यानंतर जबाबदारी आपलीच असते की नाही करायला. करेक्ट. पण STP आणणं, लावणं हे पण फार कठीण असतं. या गोष्टींवर आपल्याला बिल्डरवर डिपेंडंट राहावं लागतं. पण बिल्डर जेव्हा तुम्हाला सर्टिफाय करून देतो किंवा ह्याचं सर्टिफिकेट देतो ते आपल्याला क्रॉस व्हेरीफाय करून चेक करून आपण किंवा ॲक्सेप्ट करू शकतो. ह्या गोष्टींवर आपण बिल्डरवर राहू शकतो डिपेंडंट. ओके. लिगल ॲस्पेक्ट कुठला असेल, फॉर एक्झाम्पल जर का कुठलाही लिगल जे अग्रीमेंट्स आहेत ह्यासाठी आपण एकदा लेट्स से आपला लॉयर न ठेवणं, कारण की
लाख 1.5 लाख रुपये कोण खर्च करणार, असं काही एखादा इन्सिडेन्सेस झालेले आहेत ना. कसं होतं आता सोसायटी जनरली कशी असते की आम्हाला फिजिबिलिटी रिपोर्ट वगैरे करून द्या आणि फीस तुम्हाला बिल्डर देतो, फर्स्ट क्लास फीस बिल्डर देणं, कारण क्वाईट लॉजिकल, जो बिझनेस करणार आहे त्याच्याकडनं आपण फीस घेतो. आता पण तुम्हाला ना सोसायटीज ना रिकम चॅट कॉर्पोरेटिंग सोसायटीला सुद्धा PMC आणि लिगल ॲडवायझरला आपण करणं भाग आहे. कारण जेव्हा बिल्डर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करतो तेव्हा तो बिल्डर स्वतःच्याच गोष्टी जनरली सेफगार्ड करतो, आपल्या गोष्टी सेफगार्ड करायला लागतात. म्हणजे त्याची फी कमी असली तरी ती वाचवण्यासाठी बिल्डरच्या ॲडव्होकेटवर डिपेंडंट राहणं हे एकदम चुकीचं आहे. राईट. त्याने म्हणजे इन शॉर्ट आपल्याच पायावर आपण कुऱ्हाड मारून घेतोय. तो त्याच्याच साईडने बघणार, आपल्या साईडने कधीही सेफगार्ड करणार नाही. तो सोसायटीज आहेत त्याच्यावर सोसायटीने ॲडव्होकेट केला नाही, बिल्डरच्या ॲडव्होकेटवर डिपेंडंट राहिले, त्याने जे ड्राफ्ट करून दिले ते ॲक्सेप्ट केलं, त्याच्यामध्ये सोसायटीने डिले केला तर क्लॉजेस पेनल्टीज आहेत, पण बिल्डरने डिले केला त्या पेनल्टीजच नाही आहेत, क्लॉजेसच नाही आहेत. त्यामुळे ते बिल्डरने उद्या जर सोडून गेला तर कोर्टसुद्धा त्याला काही पकडू शकत नाही, कारण ॲग्रीमेंटच तसं झालेलं आहे. त्यामुळे ऑफकोर्स आपण जसं एव्हरी इयर रिपेरिंगला पैसे काढतो, साफसफाईला मेंटेनन्सला पैसे काढतो, तसंच आपल्या सेफगार्डसाठी लिगल ॲडवायझरला अपॉइंट करणं आपली जबाबदारी आहे, त्याची फी देणं आपली जबाबदारी आहे, आर्किटेक्टला फी देणं आपली जबाबदारी आहे. जर आपण जर हे सगळं देऊ शकत नसू तर रिडेव्हलपमेंट क्वेश्चनेबल होते परत, किंवा जाऊच नका रिडेव्हलपमेंट, अल्टिमेटली तुम्ही फसायची शक्यता आहे. अजून एक गोष्ट मी बघतो की शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी खूप जास्त रिडेव्हलपमेंट होते, फ्रिंजेसला होत नाही. फॉर एक्झाम्पल ठाण्याचा विचार केला तर ठाणे सिटीमध्ये आता जितकं रिडेव्हलपमेंट सुरू आहे तितकं बाजूच्या एरियांमध्ये नाही. हे असं का दिसतं? रिडेव्हलपमेंट होते म्हणजे काय होतं, फॉर एक्झाम्पल मी नौपाड्यात राहतोय, ठाण्याच्या लहानपणापासून मी नौपाड्यात राहतोय, आमचं घर होतं, आम्ही व्यवस्थित होतो. आता रिडेव्हलपमेंट का करायची इच्छा होते, कारण मोठा झालो, लग्न झालं, फॅमिली मोठी झाली, मला आता त्या घरामध्ये पुरत नाही, मला आता नवीन घर हवं आहे. नवीन घर म्हणायचं झालं तर एकतर मला सिटीच्या बाहेर जावं लागतं किंवा आजूबाजूच्या रिडेव्हलपमेंटमध्ये मला प्लॉट घ्यावे लागतात, फ्लॅट घ्यावे लागतात. सिटी एरियामध्ये रिकामे प्लॉट खूप क्वचित आहेत, खूप क्वचित आहेत, आणि ऑलरेडी तिकडे एक इकोसिस्टीम बनलेली असते. तो एरिया जिथे रिडेव्हलपमेंट होतात सिटी सेंटरमध्ये, म्हणजे ठाण्याचा आपण म्हणालो तर नौपाडा, ब्राह्मण सोसायटी, खारकरळी, विष्णुनगर, हा एरिया जो आहे हा सिटी सेंटर पडतो. बरोबर. तिकडे लोकांना सगळ्यांना यायची इच्छा असते, कारण तिकडे दुकानं असतात, स्टेशन जवळ असतं, मार्केट इकोसिस्टम, मार्केट एरिया असतो, पाण्याचा प्रॉब्लेम नसतात, व्यवस्थित सगळं असतं तिकडे. त्याच्यामुळे रिडेव्हलपमेंट तिकडे होते जनरली. आउटस्कर्ट्समध्ये होत नाही, कारण आउटस्कर्ट्समध्ये बघितलं तर रिकामे प्लॉट खूप असतात, ग्रीनफील्ड डेव्हलपमेंट खूप असते, पण तिकडे सुद्धा तुम्हाला बेनिफिट तशी कमी असतं, म्हणजे स्टेशन जवळ लागतं. राईट. तुम्ही सिटी एरियामध्ये पडला तर स्टेशन जवळ 5 मिनिटावर झालं, हायवे पण, स्टेशन पण, बसेस पण, रिक्षा पण. आउटस्कर्ट्समध्ये तसं होत नाही. सेकंड, सिटी सेंटरमध्ये ऑलरेडी एक रेट एस्टॅब्लिश केलेला असतो. ओके. तो रेट जास्ती असतो कधी आउटस्कर्ट्सपेक्षा ना, सिटी सेंटरमध्ये सेल रेट जास्ती असतो, म्हणजे गोष्टी फ्लॅट्स महाग असतात. त्या फ्लॅट महाग असल्यामुळेच मग तुम्हाला चांगल्या ॲम्युनिटीज येऊ शकतात, चांगल्या क्वालिटीचे लिफ्ट येऊ शकतात, 2 लिफ्ट येऊ शकतात, चांगले तुम्हाला सिवेज ट्रीटमेंट प्लांट देऊ शकतात, चांगला पेंट देऊ शकतात, मोठ्या रूम्स देऊ शकतात. तिकडे फिजिबल होतं म्हणून सिटी सेंटरमध्ये रिडेव्हलपमेंट होते. ओके. सिटी सेंटरच्या बाहेरसुद्धा रिडेव्हलपमेंट होते. आजकाल UDCPR आल्यानंतर ठाण्यामध्ये रिडेव्हलपमेंटला जोर चढलेला आहे, पण आता मोठमोठ्या सोसायटीसुद्धा रिडेव्हलपमेंटला जायला लागलेल्या आहेत, कारण त्यांना दिसतंय की बाजूचा माझा प्लॉट ऑलरेडी तिकडे चांगले ॲम्युनिटीज आहेत, एक चांगला बिल्डर बांधतोय, माझी बिल्डिंग आम्ही आत्तापर्यंत लिकेजेस होत आहेत, लिफ्ट बंद पडते, पाण्याचा प्रॉब्लेम आहेत, किती वर्ष करणार. सो ह्या गोष्टींसाठी सिटी सेंटर रिडेव्हलपमेंटला कुठेही तुम्ही जगात कुठेही घ्या, रिडेव्हलपमेंट ही सिटी सेंटरमध्ये जोरात असते आणि ती हळूहळू स्प्रेड होऊन दुसरीकडे जाते. ओके. रिडेव्हलपमेंटमध्ये जेव्हा एखादी सोसायटी कमिटी आहे, त्याचे सभासद आणि मग त्याच्यावरची त्यांची कोर कमिटी, त्याचे ट्रेझरी, त्यानंतर मग प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी, ही लिडरशिप काम करत असते. आता सगळ्यांपेक्षा जास्त काम हे करतात, पण अशा पण काही गोष्टी होतात का जेव्हा त्यांना पण भीती वाटते किंवा इट्स टू मच ऑफ टास्क, असं काही? करेक्ट. सो कुठलीही एक्झिक्युटिव्ह कमिटी असो सोसायटीची, त्यांची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी असते की आमच्या बाकीच्या कलिग्सना, बाकीच्या मेंबर्सना समजवण्याची. अनफॉर्च्युनेटली कधीकधी असे पण आम्ही बघितलेलं आहे
की एक्झिक्युटिव्ह कमिटी ही आमची दुश्मन आहे असे बाकीचे मेंबर्स कन्सिडर करतात. काही कमिटीवाले तर खूप चांगलं कामं करतात, त्याच्यासाठी कमिटीवर बाकीचे मेंबर्स ॲक्सेप्ट पण करतात की जे करतात ते बरोबर आहे. पण इव्हेंच्युअली बिल्डरला सुद्धा, डेव्हलपरला सुद्धा किंवा PMCला सुद्धा वन पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट बरा पडतो. बरोबर. 100 लोकांना समजवण्यापेक्षा मी 5 किंवा 10 लोकांना जर समजवलं जे या ॲक्च्युली इंटरेस्टेड आहेत, ते पुढे रिप्रेझेंट करू शकतात बाकीच्या मेंबर्सना. सो ह्या लोकांचं प्रेशर जाम येतं सोसायटी कमिटीचं, कारण त्यांच्यावर नुसतं रिडेव्हलपमेंटचं समजवण्याचं प्रेशर नसतं, पण रेग्युलर सोसायटी चालवण्याचं पण प्रेशर असतं. काही लोक असतात ते मेंटेनन्स देत नाहीत, काही लोक असतात त्यांनी इतके वर्ष प्रॉपर्टी टॅक्स थकवलेला असतो, वॉटर टॅक्स दिलेला नसतो. ह्या लोकांकडनं वसुली करण्याची जबाबदारी पण सोसायटीचीच असते. प्रॉपर्टी टॅक्स जोपर्यंत तुम्ही कॉर्पोरेशनचा पूर्ण भरत नाही तोपर्यंत कॉर्पोरेशनसुद्धा तुम्हाला रिडेव्हलपमेंट करून देत नाही. मेंटेनन्स तुमचा असतो, तो मेंटेनन्स एका वेळेस सोसायटी वसूल करू शकते किंवा सोडू पण शकते, पण बाकीच्या गोष्टीचं अपडेट करणं जबाबदारी पण कोण असतं? चेअरमन, सेक्रेटरी, ट्रेजरर तेच असतात. बरोबर. त्यांच्यावर प्रेशर डेफिनेटली जास्ती असतं, पण ते प्रेशर असं सडनली येत नाही. तुम्हाला माहिती असतं रिडेव्हलपमेंट म्हटल्यावरती ते प्रेशर येणारच आहे, त्या हिशोबात तुम्ही समजून पुढे जावं लागतं. सो रिडेव्हलपमेंट हा इन जनरल थोडा गोंधळाचा, इतक्या नवीन नवीन डेव्हलपमेंट्स होत असतात, नवीन नवीन मेंबर्स ॲड होत असतात, तर ह्या सगळ्या ह्या सर्कसला आपण टेक्नॉलॉजीने कसं चेंज किंवा अप्रोच करू शकतो, किंवा हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करू शकतो? करेक्ट. आता टेक्नॉलॉजी, दिस इज द एज ऑफ टेक्नॉलॉजी, दिस इज एज ऑफ AI. तर आता सर्वात मोठी गोष्ट जी असते सोसायटी मेंबर्समध्ये आणि सोसायटी एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये वादाची, ती म्हणजे ट्रान्सपरन्सी मेंटेन होत नाही. सगळे ट्रान्सपरन्सी मेंटेन करण्याचा प्रयत्न करतात. ट्रान्सपरन्सी मेंटेन होत नाही म्हणजे काय? मी एक ठराव जर तुम्हाला दिला, तुम्ही तो वाचलात नाहीत आणि नंतर येऊन मीटिंगमध्ये म्हणाल की हे आम्हाला मान्य नाही, आम्हाला माहीत नाही, ते चुकीचं होतं. बरोबर. त्याच्यासाठी बाजारमध्ये ॲप्स आहेत. एक रेको स्मार्ट नावाने एक ॲप आहे, तो आम्ही डेव्हलप केलेला आहे. तो आम्ही रिडेव्हलपमेंटसाठी जनरली पुश करतो. ओके. तो कसा आहे, तो तुम्हाला ॲपवर आत्तापर्यंत ज्या काय घडामोडी झालेल्या आहेत त्या अपडेट वन शॉटवर मिळतात. तो ॲप स्पेसिफिकली त्या मेंबर्सचाच असतो, त्या सोसायटीचाच असतो. त्या सोसायटीच्या मेंबर्सवर पहिल्या दिवसापासून आत्ताच्या दिवसापर्यंत जे काही रिझोल्युशन झालेले आहेत, जे काही ठराव झालेले आहेत, जे काही फिजिबिलिटी रिपोर्ट सँक्शन झालेले आहेत, अपलोड केलेले आहेत, जे काही टेंटेटिव्ह स्केचेस प्लॅन्स केलेले आहेत, त्या सगळ्या अपलोड होतात आणि या सगळ्या लोकांना समजून येतात. त्याच्यामुळे एक फायदा काय होतो, कमिटी मेंबर्ससुद्धा तेवढेच अपडेटेड असतात जेवढं ईच अँड एव्हरी मेंबर अपडेटेड असतो. कोणाला प्रेफरन्स देत नाही. करेक्ट. हळूहळू ते ॲप अपडेट होत जातं. म्हणजे त्याच्यावर तुम्हाला बिल्डर अपॉइंट झाल्यावरती किंवा टेंडर झाल्यावरती किती टेंडर झाले, कुठल्या बिल्डरची नावं, ॲड्रेसेस, जे काय डेटा असतो तो अपलोड होतो. कुठल्या बिल्डरला फायनल करतो तो अपलोड होतो, त्याचं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट अपलोड होतं, टाईमलाईन्स आपल्याला दिसतात, हळूहळू जसं प्रोजेक्ट पुढे जातो ते. आता काय झालेलं आहे, जुन्या डेव्हलपमेंटमध्ये, कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये माझा फ्लॅट कुठे होतं आहे त्याच्यासाठी मला 7व्या मजल्यावर जाऊन मला बघायला मिळत होतं. पण ड्यू टू हेल्थ अँड सेफ्टी रिझन्स आजकाल ते शक्य नाही, अलाव करत नाही. कारण तुम्ही ते हार्ड हॅट्स घाला आणि ते जॅकेट घाला आणि तरी इन्सिडन्स कुठला झाला अनफॉर्च्युनेटली तर तो प्रॉब्लेमॅटिक आहे. बरोबर. त्याच्यासाठी रिकोस्मार्ट ॲपवर आत्ता जसं कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याचे लाईव्ह फोटोज देऊ शकतात किंवा CCTV कॅमेरे असतात. दोज कॅन बी देअर ऑन द रिकोस्मार्ट ॲप. तुम्ही कधी काही बघू शकतात. कुठल्या टाईल्स आल्या, कुठले फिक्चर्स आले, कुठली इन्व्हेंटरी आली ते तुम्ही करू शकता. कुठल्या वायर्स असतात, आपलं कन्स्ट्रक्शन क्वालिटी काय आहे ते सगळं अपडेट होतं. ते अपडेट झाल्यावरती आपल्याला त्या ॲपवर आपला नेबर कोण आहे, नवीन मेंबर्स कोण ॲड होत आहेत, त्यांचा डेटा आपल्याला आधी मिळतो. त्यांच्याशी आपण हवं असेल तर एक वेगळं कम्युनिटी टाईप चालू करू शकतो, मेजरमेंट घेऊ शकतो, फोटो देऊ शकतो. सो बेसिकली साईटवर काय काम चालू आहे, आपल्या प्रोजेक्टचं कम्प्लीट पॅकेज टेक्नॉलॉजी थ्रू आपण सगळ्यांना शेअर करू शकतो. ओके. ते एव्हरी डे किंवा एव्हरी वीक अपडेट झालं तरी मी जरी कुठे 2 तास लांब राहत जर असेल तरी माझ्या बिल्डिंगवर काय चालू आहे हे अपडेट होतं. इथे टेक्नॉलॉजीचा आपण वापर करू शकतो. ओके. आता इन जनरल रिडेव्हलपमेंटचं येत्या काही वर्षात आणि सिटी डेव्हलपमेंटचं फ्युचर काय आहे? रिडेव्हलपमेंट आणि सिटी डेव्हलपमेंटचं फ्युचर इन सेन्स कसं असेल, आता आपण म्हणाल्यानुसार व्हर्टिकल जाणं हा एकच ऑप्शन उरलेला आहे. करेक्ट. कारण रिडेव्हलपमेंट म्हटल्यावरती प्लॉट कमी असतो आणि ॲकोमोडेट करायचे असतील मेंबर जास्ती तर व्हर्टिकल जावं लागतं. आता
व्हर्टिकल जाणं हा एकच सोल्युशन आहे का? छोट्या छोट्या प्लॉट्स आपण एकत्र व्हर्टिकल गेलो त्याच्यापेक्षा 4 प्लॉट म्हणून आपण एकत्र व्हर्टिकल गेलो तर बेनिफिट जास्त मिळतात. सो फ्युचर ऑफ द सिटी प्लॅनिंग विल बी क्रिएटिंग बिगर लेआउट्स. ओके. आधी 30 वर्ष आधी 40 वर्ष आधी आपण जर विष्णुनगर ब्राह्मण सोसायटी म्हणालो तर ते प्लॉटेड डेव्हलपमेंट येतं. रोड टाकला, प्लॉट केले, प्लॉट विकले, प्लॉटवर बिल्डिंग बांधली, सोसायटी राहायला आली, आता त्या रिडेव्हलपमेंटला चाललेल्या आहेत. पण तरीसुद्धा आपण जर बाजूबाजूचे 2 सोसायटी एकत्र जर विचार केला तो मोठा प्लॉट होतो, पार्किंग व्यवस्थित मिळतं. छोटा प्लॉटचा एक प्रॉब्लेम काय असतो, पार्किंगचा इश्यू असतो. मग आपल्याला ते मेकॅनिकल कार पार्किंगवर डिपेंडन्सी वाढते. गोल गोल मेरी गो राऊंड सारखं. गोल गोल मेरी गो राऊंड असो किंवा एकावर एक गाडी असो किंवा रोबोटिक कार पार्किंग असो. छोट्या प्लॉटला ते आपण करू शकतो कारण फ्लॅट्स कमी असतात आणि कार पार्किंग कमी असतं. पण सर्वात बेस्ट म्हणजे माझी गाडी मी पार्क करणार आणि तिथून निघणार. बरोबर. मला कोणावर डिपेंड राहायची गरज नाही. हे छोट्या प्लॉटमध्ये शक्य नाही. जेव्हा तुम्ही तसा मोठा प्लॉट बनवतात ना तेव्हा तुम्हाला हे शक्य होतं. सो फ्युचर ऑफ रिडेव्हलपमेंट शुड बी छोटे छोटे प्लॉट एकत्र येऊन अख्खं मोठा लेआउट करणं. ते मोठा लेआउट केला की तुम्हाला मग तो टाउनशिपचा फील येतो. मग तुम्हाला टाउनशिपच्या ॲम्युनिटीज पण मिळू शकतात. तुम्हाला तसा क्राऊड येतो तुमच्याकडे यायला आणि त्या स्केलचे बिल्डर येतात. मोठे बिल्डर छोटे रिडेव्हलपमेंट करत नाहीत आणि छोटे बिल्डर मोठे रिडेव्हलपमेंट करायची इच्छा असते पण आपण करू देऊन देत नाही. म्हणजे आपल्यावर असतं ते. सो मोठे बिल्डरना जर आपल्याला अट्रॅक्ट करायचं जर असेल तर आपल्याला मोठ्या स्केलचा प्रोजेक्ट विचार करावा लागेल रिडेव्हलपमेंटसाठी. सो बेसिकली आपले डिफरन्सेस बाजूला ठेवून एका बेटर प्रोजेक्ट डेव्हलपमेंटसाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं आणि कन्सल्टेड एफर्ट्स टाकून काम करणं ह्याच्यात बुद्धिमत्ता आहे. आणि मग आपले डिफरन्सेस यासाठी बाजूला ठेवले तरी हे फ्युचरमध्ये आपल्याला प्रूफ करणार आहे. करेक्ट. बेसिकली डिफरन्सेस आपण पॉज करायचे आणि नवीन बिल्डिंगमध्ये गेल्यावरती अनपॉज करायचे, कंटिन्यू करू शकतो. थँक्यू सो मच भूषण दादा, आज रिडेव्हलपमेंट या टॉपिकवर इतका मोठा प्रकाश टाकल्याबद्दल आणि खूप जास्त क्रिस्प आणि फॅक्च्युअल माहिती दिल्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्हा सगळ्यांना पण आज इकडनं एक फॅक्च्युअल माहिती मिळालेली आहे, एक क्रिस्प डिस्कशन मिळालेलं आहे. त्यामुळे जर का तुम्ही रिडेव्हलपमेंटला जात असाल, तुमच्या माहितीत कोणी जात असेल किंवा तुम्हाला असं वाटतं की त्यांनी हे डेफिनेटली बघावं, कारण की विचार करणं, त्याच्यावर चर्चा करणं आणि नंतर रिॲक्ट करणं ही एक वाईज गोष्ट आहे. त्यामुळे थँक्यू सो मच हा भाग पूर्ण पाहिल्याबद्दल. आणि तुम्ही आम्हाला खूप प्रेम देताय, आम्हाला लाईक करताय, कॉमेंट करताय, आम्हाला नवीन नवीन टॉपिक्सबद्दल सुचवताय. तर असं डेफिनेटली करत राहा आणि मी तुम्हाला पुढच्या भागात भेटेन. तोपर्यंत थँक्यू सो मच.